पालघर लोकसभेत बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे सध्या रिंगणात आहेत। राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचं देखील हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय। स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचं देखील हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय। आम्ही लोकल प्रश्न घेऊन निवडणूक लढणार आणि जिंकणार असं देखील हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करत आज बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी आपला स्वतःचा उमेदवारी अर्ज सुद्धा भरलेला आहे। या सर्व बाबीसाठी आणि पालघर लोकसभेसाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत स्वतः बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा आमदार हितेंद्रजी ठाकूर आहेत। सर, काय सांगणार आज आपली एकंदरीत या लोकसभेमधली भूमिका, आपला उमेदवार आणि काय भूमिका? उमेदवार ठरवला, फॉर्म भरला म्हणजे इलेक्शन लढणार, भूमिका कसली आता? सर्व या निवडणुकीतले अजेंडे काय असतील? लोकल प्रश्न। आमचे पहिला खासदार बळीराम जाधव यांनी पाईप गॅस, डहाणूपर्यंत ट्रेन नेणं, अन्य कामं ही केली। आता जी काही लोकल प्रश्न असतील ते घेऊन आम्ही परत लोकांच्या समोर जातो। काही स्ट्रॅटेजी असते, त्या स्ट्रॅटेजीनुसार आज फॉर्म भरलाय, भरू ना, परत भरू फॉर्म गाजावाजा करून। कधी असेल? ढोल ताशे नगारे 3 तारखेला। तर महायुती सोबत किंवा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आपली काय अशी चर्चा झालेली आहे का? नाही। कोणाला आपल्याला पाठिंबा देण्यासाठी चर्चा किंवा का मग त्यांची जे उमेदवार घोषित होत नसल्यामुळं आणि आपला उमेदवार घोषित झाला असल्यामुळं त्याला कुठेतरी चर्चेला उधाण आलेलं आहे? मला नाही वाटत ते मोठा अजेंडा घेऊन चालतात। मी आपल्या जिल्ह्याचा अजेंडा घेऊन ही इलेक्शन लढतोय। आपले जे नागरी, सागरी, आदिवासी, शेतकरी यांचे प्रश्न आहेत ते घेऊन आम्ही लढणार आहे आणि जिंकणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर।